नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे इंडिया गेट। मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या युद्ध स्मारकांपैकी एक आहे आणि दर प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान अमर जवानांनी ज्योतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी या गेटला भेट देतात। त्यानंतर प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू होते। इंडिया गेट हे बहुतेकदा नागरी समाजाच्या निर्देशनाचे ठिकाण असते आणि पर्यटनामध्ये एक लोकप्रिय आहे। मित्रांनो, इंडिया गेट हे 1638 मध्ये शहाजहाने हा दरवाजा बांधण्यात आला आणि महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण कमानी टप्प्याटप्प्याने लाल दगडाच्या साध्या पायापासून ते एका भव्य मॉडेलिंगपर्यंत उभी आहे आणि त्याची उंची 42 मीटर आहे। इंडिया गेटचे दुसरे नाव ऑल इंडिया वॉर मेमोरियल आहे। मित्रांनो, या गेटला पूर्ण तयार करण्यासाठी 10 वर्ष लागले। इंडिया गेट हा वाळूच्या दगडापासून बनवलेला आहे। इंडिया गेटचे जे क्षेत्रफळ आहे 625 मीटर हे व्यास आहे आणि ते स्थित इंडिया गेट हा षटभुजीय क्षेत्र 3,06,000 वर्गमीटर हे क्षेत्रफळ आहे इंडिया गेटचे। आणि मित्रांनो, बघण्यासाठी तर खूप सुंदर आहे। येथे मित्रांनो रोजच्या दिवसाला हजारो पर्यटन इथे बघण्यासाठी येतात, सेल्फी काढतात आणि सर्वात लोकप्रिय आहे इंडिया गेट। इंडिया गेटच्या कमानीखाली संगमरवरी व्यासपीठावर लढाऊ हेल्मेट घातलेली उलटी LA-1 सेल्फ लोडिंग रायफल बसवण्यात आली आहे। सतत जळणाऱ्या CNG इंजिन ज्याला असलेले 4 कलश इमारती भोवती आहे आणि स्मारकाच्या प्रत्येक चेहऱ्यावर अमर जवान हे शब्द सोन्याने लिहिले आहे। आणि मित्रांनो, इंडिया गेटच्या मागे एक पुतळा आहे, तो पुतळा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आहे। मित्रांनो, आता बघूया आपण लोटस टेम्पल। तर मित्रांनो, आम्ही 8 जण इंडिया गेटला बघण्यासाठी गेलो होतो। त्यानंतर मित्रांनो एक आम्ही सेल्फी काढला, त्यानंतर एक सिंगल फोटो काढला आणि मित्रांनो इंडिया गेट बघितल्यानंतर आम्ही गेलो लोटस टेम्पलला। तर तिथला व्हिडिओ आपण बघूया आता। मित्रांनो, लोटस टेम्पल हे तलाव आणि बंगामध्ये असलेल्या तरंगत्या अर्ध्या उघड्या कमळाच्या आकाराचा बांधलेला आहे। या मंदिरात कोणत्याही प्रकारच्या देवाची मूर्ती नाही आहे। कमळ मंदिर हे आशियातील एकमेव बहाई पूजा मंदिर आहे। कमळ मंदिराला 9 दरवाजे आहेत आणि कमळ मंदिराचा जो सेंटरचा भाग आहे म्हणजे उंचीला 34.3 मीटर उंच आहे। मध्यवर्ती सभागृहात म्हणजे जो सभागृहामध्ये जो मधातला भाग येतो तो 34.3 मीटर आहे आणि यामध्ये उभे जे लोक आहेत ते 2500 लोक यामध्ये उभं राहू शकतात आणि 1300 लोक यामध्ये बसू शकतात। आणि या मंदिराचा जो व्यास आहे 60 मीटर आहे। या मंदिराचे मालक बहाई समाजाच्या मालकीचे आहे। आणि मित्रांनो, या लोटस टेम्पल जवळून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि नवी दिल्ली रेल्वे स्टेशन स्थानकापासून हे मंदिर 15 किलोमीटर अंतरावर आहे। आणि मित्रांनो, या मंदिराची जी वेळ आहे ते सकाळी 9 वाजतापासून तर 5:30 वाजेपर्यंत आहे। मित्रांनो, आता आपण काही बघूया फोटो जे काढलेले आहे। मित्रांनो, या मंदिरामध्ये आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला सर्वात आधी लाईनीमध्ये उभं राहावं लागतात। 15 ते 20 मिनटं आपल्याला लाईनीमध्ये राहण्यासाठी जातात। आणि मित्रांनो, जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला सूचना देतात की तुमचा जो मोबाईल आहे तो तुम्ही स्विच ऑफ करून ठेवा किंवा सायलेंट करून ठेवा। आणि मित्रांनो,
या मंदिराच्या आतमध्ये शिरल्यानंतर आपल्याला एकदम शांततेचा अनुभव होतो, कारण की मित्रांनो इथे जे आहे जास्तीत जास्त लोक ध्यान करण्यासाठी येतात। आणि मित्रांनो जसं मी तुम्हाला म्हटलं की या मंदिराचा जो व्यास आहे 60 मीटर आहे, तर इथे तुम्ही बघू शकता की खरंच लोक 2500 बसतात की उभे राहतात की नाही राहत म्हणून। आणि मित्रांनो इथे जे लोक आहे जे येतात जास्तीत जास्त या मंदिराची जी कारागिरी आहे, म्हणजे ज्या पद्धतीने हे मंदिर बांधलेलं आहे, त्या मंदिराची जी रचना केलेली आहे ते कशा पद्धतीने केलेली आहे हे बघण्यासाठी जास्त लोक येतात। आणि एक सेल्फी पॉईंट म्हटलं तरी चालतात। आणि मित्रांनो या मंदिराची जे डिझाईन आहे आणि जो संगमरमर आहे पांढऱ्या कलरचा, ते बघून आपल्याला बघण्यासारखंच वाटतात, असं वाटतात की याला आपण बघतच राहावं। आणि मित्रांनो तिथे गेल्यानंतर बाहेर निघायची इच्छा होत नाही, कारण की मित्रांनी आम्ही हे अनुभवलेलं आहे। जेव्हा आम्ही हे बघण्यासाठी गेलतो असं वाटत होतं की आणखी इथे किती वेळपर्यंत आपण राहू शकतो मित्रांनो। आणि इथे आम्ही खूप सारे फोटो पण काढलेले आहेत, ते पण आपण बघूया मित्रांनो। सर्वात आधी एक सेल्फी काढली, त्यानंतर आणखी एक सेल्फी काढली, आणि मित्रांनो हा एक लोटस टेम्पल जवळचा एक फोटो काढला। त्यानंतर असे खूप सारे फोटो काढले मित्रांनो, पण काही नेमके टाकलेले आहे। त्यानंतर इथचा सीन पण टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो। खूप शांत वातावरण होतं मंदिरामधलं। त्यानंतर आम्ही गेलो मित्रांनो इंदिरा गांधी स्मृती म्युझियममध्ये, इंदिरा गांधी म्युझियम। तर मित्रांनो इथे जे आहे इंदिरा गांधीचे जे वस्तू आहे, त्यांच्या जीवनातल्या ज्या काही गोष्टी आहेत जे त्यांनी दिनचर्यामध्ये वापरलेल्या आहेत ते इथं आहे मित्रांनो। इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे खूप सारे आर्टिकल पेपरमध्ये आलेले होते, तर ते इथे कटिंग करून इथे लावलेले आहे त्यांनी, बघू शकता खूप सारे आर्टिकल आहे। त्यानंतर त्यांची इथे काही फोटो आहे जे त्यांनी काढलेले आहे लहानपणाचे। हे साडी आहे ज्या साडीवर त्यांना गोळी मारलेली होती आणि त्या साडीला छत्र पण पडलेले आहे। खूप साऱ्या वस्तू आहे मित्रांनो इथे त्यांच्या घरामधल्या। हे त्यांच्या फॅमिलीचा फोटो आहे। त्यानंतर घड्याळ बघू शकता, फोटो आहे, वेगवेगळे कलेक्शन आहे मित्रांनो इथे आपल्याला बघायला। हा लहानपणीचा फोटो त्यांचा। हे गांधीजी आणि इंदिरा गांधी बघू शकता तुम्ही। राहुल गांधी, इंदिरा गांधी, सोनिया गांधी त्यांचा फोटो। हे त्यांचे पुस्तकं, मोठे मोठे पुस्तक आहे मित्रांनो इथे त्यांनी ठेवलेले। त्यांचा ड्रेस, हे बघू शकता मित्रांनो। घर खूप पॉश होतं त्यांचं, जे आता म्युझियम बनवलेलं आहे त्यांनी। त्यानंतर साडी आहे ही, घरातले भांडे जे ते वापरत होते। त्यानंतर त्यांची हँडरायटिंग तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे। ताट, नेकलेस, त्यानंतर चाबी होऊ शकतात, संदूक, पैसे वगैरे ठेवले असेल, नेकलेस आहे, पानपुडा दिसतो। खूप सारे आर्टिकल लावले मित्रांनो, पूर्ण घरभर आर्टिकल लावले। त्यानंतर त्यांना हे मेडल जे मिळालेले आहे, ट्रॉफ्या मिळालेल्या आहे, काही पुरस्कार त्यांनी जिंकले असेल। ते बघू शकता, पानपुडा ठेवलेला आहे, ट्रॉफी ठेवलेली आहे। जास्तीत जास्त मित्रांनो आर्टिकल आहे। हा पानपुडा आणखी एक इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, पानपुडा होऊ शकतात, शायद फॉरेन वरून आणलेले। हे एक कलेक्शन बघू शकता तुम्ही गरुडाचं।
खूप महागाचे आहे मित्रांनो हे. बघितल्यानंतर आपल्याला ओळखू येते, असे मोबाईलमधून तर एकदम ओळखून येणार की काय आहे म्हणून. त्यानंतर ड्रेसिंग त्यांचं हे बघू शकता. मेकअपचं वगैरे सामान आहे, साड्या, कपडे झाकून ठेवलेले आहे, फर्निचर झाकून ठेवलेलं आहे. कारण की मित्रांनो काय होतात, डस्ट बसतात त्या कारणामुळे. ही लायब्ररी बघू शकता किती मोठी आहे. ऑफिस त्यांचं, फर्निचर पण आहे बघू शकता मित्रांनो. खूप सुंदर आहे मित्रांनो. पेंटिक्स पण खूप महागाचे आहे. टीव्ही जुन्या जमान्यातला. त्यानंतर राजीव कक्षे यांच्याकडे जाऊया आपण. हे बघू शकता आर्टिकल्स आहे, त्यांचे फोटो आहे, त्या लहानपणीचा फोटो. हा जवानपणातला फोटो त्यांचा. त्यानंतर एरोप्लेनचे पायलट पण होते ते. त्यांना खूप आवडायचं ड्युटी करणं. हे बघू शकता पायलट होते ते. आणि मग त्यांनी सत्ता हाती घेतली ते रिझाईन करून.